जिलबी आणि रबडी ही खरं तर आपल्या ताटातली अत्यंत सुंदर अशी पक्वान्न। पण तुम्हाला माहिती आहे का, हिवाळ्याच्या दिवसामध्ये सकाळी सकाळी जिलबी आणि रबडी खाण्याची प्रथा आहे। त्याने होतं काय की शरीराला लगेचच उष्णता मिळते आणि त्यामुळे दिवसभर एनर्जी टिकून राहते। चला आपणही जाऊया जिलबी रबडी खायला। थंडीचा सीझन आहे आणि या थंडीच्या सीझनमध्ये सगळ्यांनाच अर्थात खूप भूक लागते। त्यामुळे आपण वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी वेगवेगळी ठिकाणं नक्की शोधत असतो आणि ह्या सगळ्या दिवसांमध्ये असे वेगवेगळे गरम काही पदार्थ आपल्याला खाण्याकडे आपला जास्ती जोर असतो आणि असाच काहीतरी वेगळा गरम पदार्थ खाण्यासाठी मी सध्या आलेली आहे। मस्त गरमागरम आणि कुरकुरीत जिलेबी आणि त्याच्यासोबत रबडी हे खूप छान कॉम्बिनेशन आहे। इथे एक रबडीचा वेगळा फ्लेवर मिळतो, तो म्हणजे फ्रूट रबडी। ही जी फ्रूट रबडी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स नक्कीच असतात। त्याच्यामध्ये इथे समोरच दिसते ते म्हणजे डाळिंब आहेत, खूप सारे ड्रायफ्रूट्स आहेत। त्याचसोबत आपण बघूयात नक्की काय काय। त्याच्यामध्ये बनाना म्हणजे केळं आहे, त्याचसोबत ॲपल आहे, ब्लॅक ग्रेप्स म्हणजे काळी द्राक्ष पण आहेत। असं मस्त वेगवेगळ्या फ्रूट्सचं कॉम्बिनेशन असलेली रबडी आणि त्याच्यासोबत जिलेबी आपण खाणार आहोत। जिलेबीसुद्धा मस्त गरम गरम आहे आणि ती आकारालाही छोटी आहे, त्यामुळे आपण पटकन ती खाऊ शकतो अशी आहे। मस्त क्रंची आहे आणि त्याच्यासोबत ही रबडीसुद्धा खूप छान लागते। हिवाळ्याच्या दिवसांमध्ये असे वेगवेगळे पदार्थ खाण्याचा आनंद जो असतो तो खूप मस्त असतो। म्हणजे इथे जिलेबी आहे, त्याच्यासोबत तुम्ही काही लोक बासुंदीसुद्धा खातात, त्याच्यासोबत दुधाचंसुद्धा कॉम्बिनेशन खूप छान लागतं। त्यामुळे इथेच नाही तर तुम्ही कुठेही जा, तुमच्या कानाकोपऱ्यात अगदी हातगड्यांवर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या जिलेबी नक्कीच मिळतात, त्याही तुम्ही खाऊ शकता। त्याचा आस्वाद तुम्ही या थंडीमध्ये नक्कीच घेऊ शकता। मी सध्या मस्त रबडी आणि जिलेबीचा आस्वाद घेते, पण तुम्ही या थंडीमध्ये असे वेगवेगळे गोडाचे पदार्थ देखील खाऊ शकता। आपण हेल्दी सूपच्या वेगवेगळ्या रेसिपी तर नक्कीच पाहिलेल्या आहेत मागच्या चौदारमध्ये। त्याच्यासोबतच आपण असे गोडाचे पदार्थांवर सुद्धा ताव मारू शकतो नक्कीच। त्याच्यामध्ये तुम्ही गुलाबजाम असेल, रसगुल्ला असेल किंवा मग अगदी गाजराचा हलवा असेल, असे वेगवेगळे गोडाचे पदार्थ नक्कीच खाऊ शकता। हे सगळं ऐकल्यावरती नक्कीच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल। सो मी जिलेबी संपवते आणि तुम्ही पण डिसाईड करा की नक्कीच तुम्हाला या थंडीमध्ये कुठला छान पदार्थ खायचा आहे आणि त्याचा आस्वाद घ्यायचा आहे। कॅमेरामॅन राम दुबेसह मी स्वर्धा बागुले, ABP माझा, मुंबई।